आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी घडामोड आहे। एप्स्टीन फाईलचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांपासून जगभरात चांगलाच चर्चेत राहिला होता। अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, मान्यवर व्यक्तींची नावं यामध्ये असल्याचं उघड झालं। पण याच फाईलमध्ये असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव गायब झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली। यामध्ये काही भारतीयांची सुद्धा नावं आहेत असा आरोप होतोय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा त्याचा वारंवार उल्लेख केलेला। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना दुजोरा दिला। इथं अमेरिकेमध्ये राष्ट्रपती आणि संसदेमध्ये प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे। भारतीयांची पण नाव आहेत बरीचशी, ती चर्चा आहे। काही उल्लेख अंदुकशे उल्लेख आलेले आहेत। सगळ्या फाईल्स क्लिअर होणार, कोणाचे असतील त्याचे असतील। त्यातला किती आलाय? 2 GB झालाय। 100% आहेत। ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी, पण त्याला किती यश मिळेल मला माहीत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।